गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, शारदास किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण गुढीपाडवा विशेष थाळी बनवणार आहोत, एकदम झटपट। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, सगळ्यात पहिलं कुकर लावून घेत आहे। तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी धुवून टाकलेली आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, 3 हिरव्या मिरच्या, 1 टमाटर आणि थोडंसं तेल टाकून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आपल्याला। एकीकडे आपण डाळ लावून देऊ आणि दुसरीकडे आपण लगेच भात करून घेणार आहोत। तर जिरा राईस करणार आहोत, डाळ तडका आणि जिरा राईस। तर हे बघा, 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरे टाकायचे, अर्धा चमचा। जिरे चांगले फुलले का दालचिनीचा तुकडा आणि ते चक्री फूल घेतलेला आहे, थोडे खड्या मसाले ते टाकून द्यायचे। आणि 1 ग्लास तांदूळ घेतले होते, ते स्वच्छ 2 पाण्याने धुवून 15-20 मिनिटं भिजत घातले होते। त्यानंतर आपल्याला ते ह्या तेलामध्ये ते चांगले परतून घ्यायचे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकतात। 1-5 मिनिटं हे तांदूळ आहे ना चांगले भाजून घ्यायचे। याची राईस खूपच छान बनून तयार होतो, मोकळा मोकळा जसं आपण हॉटेलमधून आणतो तसा। तर असं मस्त आता त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं। 1 ग्लासला 2 ग्लास असं पाणी टाकायचं। माझा तांब्या 2 ग्लासचा आहे, मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर उकळी येऊस तर फुल गॅस ठेवायचा, त्यानंतर कमी गॅस करून शिजू द्यायचं भात, झाकण ठेवायचं। हे बघा, इथं मी 1 तासासाठी एक पाव समजा मुगाची डाळ भिजत घातली होती। तर आपल्याला आज नेहमी आपण तोच शिरा करतो, तर आज म्हटलं काहीतरी वेगळं करावं। तर मी आज मुगाच्या डाळीचा शिरा करणार आहे। तर 1 घंटा भिजून आपल्याला अशी बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। पाणी टाकायचं नाही, त्यामध्येच होऊन जाते। तर हे बघा, इथं लगेच कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोठं तूप टाकून घेतलेलं आहे। आणि ही पेस्ट जी टाकली का बनवली का आपण ती टाकून घ्यायची। सॉरी, इथं मला रवा टाकायचा होता पण लक्षात नाही राहिलं, आता मी हे एका साईडला राहून देते। 2 चमचे आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे। पोहे खायच्या चमच्याना 2 चमचे रवा टाकायचा, म्हणजे आपला जो शिरा आहे ना एकदम असं मस्त रवाळ तयार होतो, असा चिकट होत नाही, मस्त शिरा तयार होतो। हे बघा, एका साईडनं मी रवा तळून परतून घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे सॉरी। आता हे सगळं मिक्स करून याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही काय करता गुढीपाडव्याला, तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय काय बनवतात। हे बघा, मस्त भाजून घेत आहे। तर आपल्याला आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, पण पाणी गरम करायचं आणि मग टाकायचं। तर 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जादा तुमच्या आवडीनुसार करू शकता। या चमच्याला तूप लागलेलं होतं म्हणून या चमच्यानं हलवत आहे मी, गरम पाण्यामध्ये तूप वितळून जाईल। आणि आता आपल्याला हे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, तर ते 1 वाटी पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे। हे बघा, असा शिरा आहे ना खूपच टेस्टी लागतो। नेहमी तेच केल्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं तर सगळे घरचे मेंबर पण खुश होऊन जातात। तर बघा, झटपट आपला असा शिरा बनवून तयार आहे। चांगला मिक्स करून घ्यायचं मस्त। बघा किती छान, मस्त वास तर इतका छान येतोय ना। जसं जसं आपण भाजत चालतो ना ते बॅटर, तर ते तसं वास इतका मस्त येतोय ना। थोडं ड्रायफ्रूट घेतलेले आहे कट करून, ते टाकून द्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं। बघा किती असं रव्याचा शिरा करतो ना तसा शिरा होऊन जातो एकदम। रवा टाकायला विसरू नका। बघा, मस्त एकदम मऊसूत आणि मस्त असं रवाळ शिरा तयार झालेला आहे आपला। तर गॅस बंद करूया आणि आपण बघूया भात शिजला का आपला। हे बघा, भात एकदम मस्त शिजलेला आहे आणि एकदम मोकळा झालेला आहे। तर गॅस बंद केला, भात खाली उतरून घेतला। आता आपला कुकर पण इथं तयार झालेला आहे, मस्त डाळ शिजलेली आहे। 3 शिट्ट्या करून गॅस बंद केला होता मी। तर आता आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे। तुमच्याकडे जरा रवी असेल तर रवीनं घोटा, किंवा मी असं स्टीलची रवी त्यानं घोटवते।
असे चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते टमाटे ते टाकलेले ना तर ते पण चांगले मॅश होऊन जाते. आणि आता तुम्हाला पाण्याचं प्रमाण किती घट पतला करायचं त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या. चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर आपल्याला एक उकळी करून घ्यायची आहे. तर उकळी इकडं गॅसवर उकळी यायला ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला एक तडका टाकायचा आहे. डाळ तडका बनवणार आहे ना आपण, तर त्याला वरून एक तडका टाकायचा आहे आपल्याला. तर अर्धा चमचा मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडून द्यायची आणि अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे. जिरे पण चांगले फुलले पाहिजे. गॅस बंद करायचा. त्यानंतर थोडा हिंग टाकायचा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. गॅस कमी करून ह्यो तडका त्यामध्ये ओतून द्यायचा. जास्त भांडे भरायचं काम नाही म्हणून मी कुकरमध्येच केलेलं आहे. बघा मस्त डाळ तडका आपला बनवून तयार झालेला आहे. आपण खाली उतरून ठेवूया. आता पुढची तयारी बघूया. तर हे बघा, इथं मी एक टमाटर घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे. आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे, कारण की आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत. 1 कांडी लसूण, 3 हिरव्या मिरच्या, 2 इंच अद्रकीचा तुकडा घेतलेला आहे. बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, पण गरज पडत नाही. हे बघा, आता लगेच पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून देऊ. तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला ही पेस्ट जी बनवून घेतली होती ना ती टाकून द्यायची आपल्याला आणि चांगली मिक्स करून घ्यायची. एकदम स्मूथ अशी बारीक पेस्ट तयार करायची, म्हणजे भाजी एक सुंदर तयार होती. बघा, आता याला चांगलं परतू द्यायचं आहे. पण सुके मसाले टाकून घ्यायचे आपल्याला. 1 चमचा मटन मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि आता सगळं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये, मसाले खाली लागू नये म्हणून. बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला एक 2-4 मिनटं झाकण ठेवून मसाला कमी गॅसवर परतू द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत इकडे एक कढई ठेवून घेतलेली आहे. तेल थोडं जास्त टाकून घेतलं, कारण की आपल्याला भजे पण काढायचे आहे, त्यामुळे एक खट्टी तेल ठेवलेलं आहे मी. तर पनीर आपल्याला अशा पद्धतीनं तळून घ्यायचं आहे. जास्त बी तळून नाही द्यायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसं तळणं झालं का लगेच आपल्याला मसाल्यामध्ये पनीर टाकायचं आहे. मस्त मसाल्यानं आपल्या तेल सोडलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता पनीर टाकून आपण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने पनीर केलं ना तर खूपच टेस्टी होतं. चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथं भाजीला. तर गरम पाणी टाकून घ्यायचं. आता भाजी तुम्हाला किती घट पतली हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. हे बघा, आता शिजून थोडीशी आणखीन घट्ट होईल ती. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 10 मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायची. हे बघा, 10 मिनटं झालेले आहे. मस्त भाजी आपली एक सुंदर तयार झालेली आहे. मस्त तयार झाली. आता आपण गॅस बंद करूया, भाजी बाजूला काढून घेऊ, पुढची तयारी बघू. हे बघा, इथं मी थोडीशी पालक घेतलेली आहे, अर्धी गड्डी बारीक कट करून घेतली एकदम. त्यामध्येच बेसन पीठ टाकत आहे. तर आता मी थोडेसे भजे काढणार आहे. आता तुम्हाला किती काढायचे त्यानुसार थोडासा ओवा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि मिक्स करून. मी इथं भाज्याला तिखट टाकत नाही, कारण की सगळं भाजी ते सगळं तिखट आहे. पाहिजे असेल तर तुम्ही 1-2 मिरची इथं कट करून टाकू शकता. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे भज्याचं. आता इथं आपल्याला पुऱ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकलं आणि 2 चमचे रवा टाकलेला आहे. रव्यामुळे ना पुरी क्रिस्पी होते आणि बेसन पिठामुळं खमंग अशी पुरी होते. चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकून घट्टसर कणिक भिजून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता इथं तुम्ही असं लाटा किंवा थोडंसं तेलाचा हात लावून पण लाटू शकतात. पीठ लावू नका. पीठ लावल्यामुळं पुरीचा कलर चेंज होऊन जातो आणि तेल पण खराब होतं आपलं. त्यामुळं थोडं हलकंसं तेल घ्यायचं किंवा तसं लाटलं तरी बी काही हरकत नाही. आणि अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे, बघू शकता तुम्ही. तर लगेच आपण आता पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. आता तेल तापायला ठेवलं होतं मी पहिलंच, तर चेक करून बघूया.
पहिले पापड आणि ते तळून घ्यायचे। कुरडई पापड तळून घेत आहे। कोणता बी सण म्हटलं तर आपल्याला कुरडई पापड तर आवश्यकता, त्याच्याशिवाय ताटाला शोभाच येत नाही। तर कुरडई पापड, पहिले पापड तळले, आता कुरडई तळून घेते। बघा मस्त कुरडई बी तळून झालेली आहे। आता आपण लगेच पुऱ्या तळून घेऊ, सॉरी भजे तळून घ्यायचे पहिले। हे बघा अशा पद्धतीने भजे तळून घ्यायचे। भजे तळताना आहे ना गॅसची फ्लेम कमी करायची, कारण की जास्त गरम तेलामध्ये भजे जर तळले तर वरून लाल होते आणि मध्ये कच्चे राहते। त्यामुळं गॅसची फ्लेम थोडीशी कमी करूनच भजे तळायचे। टेम्परेचर कमी पाहिजे तेलाचं थोडंसं। आता भजे तळून झाले, आता आपण पुऱ्या तळून घेऊया। बघा अशा पद्धतीने तुम्ही पीठ भिजून जर पुऱ्या केल्या ना तर 2-3 तासासाठी अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या राहत्या आणि तेलकट होत नाही, काही नाही। तर बघा आपल्या पुऱ्या पण मस्त झालेल्या आहे। एका जाळीवर काढून शकता किंवा डिशमध्ये अशा मस्त ठेवून द्यायच्या। आणखीन एक तळून दाखवते मी तुम्हाला। पुरीला आहे ना सारखं आलटी-पलटी करायचं नाही, कारण की आलटी-पलटी केलं ना सारखं तर मग पुरी जास्त तेलकट होती। 1 ते 2 पलटीमध्येच पुरी तळल्या गेली पाहिजे। बघा मस्त। चला तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते सगळं। हे बघा पूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे। तर ह्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचा स्वयंपाक करून बघा। आणि आजच्या डिश तुम्हाला कुठली डिश जास्त आवडली कमेंट करून मला नक्कीच सांगा।